आहेत. हो मग आहेतच. चल. काय हा काय गाडी काढ गाडी काढ. गॅरेज दिसत नाही एवढा मोठा. काढ गाडी पुढे नाही. हे आशू लवकर बोल नाही तर हा टिंगू टायरची हवा काढेल. हे टिंगू शाळेत जा ना यार. आम्ही शिवाला भेटायला आलोय. तुझं काय? एक्सक्यूज मी, याला ताईंना भेटायचं होतं. आम्ही जाऊ का पुढे? सगळं संपलं. काय काय झालं? काय झालं? शिवाच्या केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हा 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 याने के हे हा होता. काय आहे? काय प्रॉब्लेम आहे का? गाडीला काय झालंय का? गाडीचं काम आहे. अरे काय रे, तू याला बॉडीगार्ड म्हणून ठेवलंयस का? बघावं त्या सोबत असतो. नाही नाही, हा ऍक्च्युली हा बॉडीगार्ड नसू शकतो. कारण आम्ही बाईकवरनं जाताना बस मागणं आली तरी हा घाबरतो. वा मस्त. डोळ आता प्लीज प्लीज बोलून माझ्या पाया पडत होता. इथे आणून माझीच मस्करी उडवतोय. सॉरी. जोरात बोल. सॉरी. सॉरी मांझा. हा मांझा आहे, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. तुझी कशी पाना गँग बरोबर असते तुझ्या आणि बेस्ट फ्रेंड आहे, तसा ही माझी मांझा गँग आहे. अकेला काफी आहे. नमस्कार ताई, मी मांजा. आला ना इंट्रो. किती वेळा देणार? आला ना. काय काही प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे काही गाडीला झालंय का? काही गाडीला प्रॉब्लेम आहे का? गाडीला काही झालं नाही आहे. क्वीन इज ओके. मग काय आला इथे? तू माझी मदत केलीस, सो मला तुझी मदत करायची म्हणून हे घे. तुझं पाकिट राहिलं होतं. आणि तुझ्याशी मैत्री करायची होती. बघ, आता इथून पुढे नो फाइट्स, नो नॉनसेन्स, ओनली फ्रेंडशिप. गुड नेचर. बॅड नेचर. नाही तर दोस्ती वगैरे सगळं ठीक आहे, पण या पाकिटात पैसे असायला पाहिजे होते, ते नाही आहेत. मला वाटलं होतं पाकिट वाचवे, पण तशी काही चिन्ह दिसत नाहीत. कल्टीमार कल्टीमार. अच्छा अच्छा, एक मिनिट. तुम्ही मस्का मारायला आला होतात का मला? नाही हे बघ, मी फक्त पाकिट द्यायला आलो. त्याबरोबरच मला सांगायचं होतं की तू मला आवडलीस म्हणून. त्याच आई शपथ, या छकुल्याला आपली शिवा आवडली. हा काय सीन आहे? क्या से क्या हो गए देखते देखते. मी हे काय पैसे देणारच होतो तुला. हे घे. पैशांपुढे मैत्री खूपच मोठी असते. या चल मांजा, निघतो आम्ही. थांब, तू काय म्हणाला? कुठे काय? आधी निघताना काय म्हणाला? आता हेच की मैत्री खूप महत्वाची आहे. दॅट्स इट. आपण मित्र होऊ शकतो. ए कोणतंच करू नको. नाटकं पुरे झाली आता. नाटकं नाही करत आहे मी. मला खरंच तू आवडतेस. संपला. तू संपला आता. माझ्या डाव्या डोळ्याला पार फेफडं भरेल. मी निघतो. ए थांब. मला
मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. चल मांजा. म्हणजे तुम्ही जा आशू, मी इथे थांबतो. गॅरेज आहे, हे गोंडस बाळ आहे, त्याला मी भेटतो, त्याच्याशी गप्पा मारतो. ताई तुम्ही या. दे रे. चल. जा. चला आलोच. तुझी साथ का हवी हवी चल गॅरेज दाखवतो. अरे चल याला गॅरेज दाखव रे. बोल, तुला काय बोलायचं होतं? हा ते म्हणजे तुला आवडते काय मी? अरे असं का घाबरत का सांगतोय? हा, कारण मला तुझी भीती वाटते. तू आत्ता म्हणालास की तुला मी आवडते आणि भीती पण वाटते. कारण ना तू सतत फायटिंगच्या मूडमध्ये असते. कारण भांडल्याशिवाय आजवर मला काहीही मिळालं नाही. असं कसं पण? मला ना न भांडता सगळं मिळालं. मग तू खूप लकी आहेस. हो. पण काय रे, मी अशी भांडखोर आहे तरी कशी काय तुला आवडते? हा, कारण तू डॅशिंग आहेस, तुझ्यात डेअरिंग आहे म्हणून. आणि आणि तुझी हेअरस्टाईल आवडते मला. छान आहे तुझी हेअरस्टाईल, एकदम अप टू डेट राहतेस आणि अशी स्टाईल आहे तुझ्यात. आणि 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 तेच, तुझी स्टाईल एकदम हटके, त्यामुळे तुझ्याकडे आपोआप लक्ष जातं. आणि 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 अजून काय काय अजून काय काय तिच्याशी मैत्री करायला आलो होतो प्रॉब्लेम्स कमी होतील म्हणून, पण आता एक नवीनच प्रॉब्लेम क्रिएट झालाय. काय काय विचार करतोय? लिस्ट आहे ना. हा, म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. सो त्यातलं काय आवडेल काय नाही आवडेल हे सांगायला तुला काय सांगायचं काय नाही याचा विचार करतोय. अच्छा, घे तू तुझा टाइम घे, आपल्याकडे खूप टाइम आहे. घे. तुझी ड्रेसिंग स्टाईल खूप आवडते मला तुझी. जी खूप लोकांना नाही आवडत, पण तुला आवडते ना, म्हणून तर अशी ड्रेसिंग मारते ना. मारते. हेच आवडतं मला. अजून काय आवडतं? अजून ते तू बोलतेस ना, ते दिलेला भरोसा ते तोडायचा नाही, आणि काय ते एकदा धरलेला हात सोडायचा नाही. हा, माझा सोड. पण फालतूगिरी रे, पण लोकांना सगळी फालतूगिरी वाटते. फालतूगिरी? कमावून यार, त्यात काय फालतूगिरी आहे? हे बघ, जगाचा विचार नाही करायचा, कोण तुझ्याबद्दल काय बोलतंय ह्याचाही विचार नाही करायचा. आपल्याला आवडतंय ना, आपण तसं राहायचं, बिंदास राहायचं, बेधडक राहायचं. आणि तू एकदम असं अथॉरिटीने बोलतेस ना, ते मला खूप आवडतं. तू ना बाकीच्या मुलींसारखी नाही आहेत. म्हणजे इतर मुली बघ ना, एवढा मेकअप करतात, म्हणजे अशी बंदुकीची गोळी मारली की घुसून बसेल. बॅड जोक. म्हणजे बघ, तू ना नॅचरल राहतेस खूप, आणि नॅचरल ब्युटी खूपच छान दिसते. तू खूप खरी आहेस, तुझं वागणं खरं आहे, एकदम प्रेमात पाडणार. किती विचार करतोय हा माझा. एवढा कधीच कोणी माझ्याबद्दल बोललं नाहीये. आणि हो, अजून ऐकायचंय का हिला? एवढंच कसं बसं सुचलंय. अजून काय आवडतं? अजून काय आवडतं? आणि
काय आणि तसं अजून मला सांग ना. अजून काय ते तू ती हप्ता वसुली करायला जातेस ना ते आवडतं. अजून आवाज छान आहे तुझा. गायचा प्रयत्न केलास कधी? खरंच? खरंच खरंच अगदी खरं. अजून काय आवडतं? काही मला त्रास देतीये. आणखीन सांग ना अजून काय आवडतं? हे तू अजून काय असं विचारतेस ना ते आवडतं. नाही ते सोडून तू तर म्हणाला की अशी लिस्टच आहे. मग काय फुल स्टॉप लागलाय? नाही फुल स्टॉप नाही आहे. लिस्ट आहे. खूप खूप मोठी लिस्ट आहे. पण काय आहे ना लिस्ट इतकी मोठी आहे की विचार करत बसायला लागतो आणि एकदा विचार करायला लागलो की कन्फ्युजन होतं जरा. पण सगळ्याचं थोडक्यात कन्क्लुजन असं आहे की तू मला आवडतेस. तू शिवाचं लगीनच लावून देणार नाहीस? हो आई, माझी खूप इच्छा असेल पण तिला करायचंय का लग्न? तिचं वागणं, राहणं, बोलणं हे सगळं बघितल्यावर कोण तिला स्वतःच्या घरची सून म्हणून स्वीकारणार आहे? काय झालं? तुला पटत नाही का मी सांगतोय ते? नाही इट्स ओके. तुझा विश्वास नाही बसत आहे? नाही ना? ठीक आहे जाऊ दे. मला नाही सांगायचं. नाही असं काही नाहीये. माझ्या आईला नाही आवडत म्हणून विचारलं. असं कसं शक्य आहे? हे बघ जगातल्या सगळ्या आयांना आपली मुलं खूप आवडतात. त्यांचं प्रेम असतं आपल्या मुलांवर. मग ती कशी राहत असली वागत असली. माझं असं म्हणणं आहे तुझ्या आईला तू आवडतेस. ते ना तुझ्या आईचं तुझ्यावर असेल. तुझ्याही आईला तू आवडतेस. नाही पण माझी आई म्हणते की मी अशी मुलांसारखी राहिले तर कोणाला नाही आवडणार. मी तू कन्फ्यूज होऊ नकोस. तुझ्या आईला तुझं राहणं आवडत नाही पण तू आवडतेस. मी तेच म्हणते ना. माझी आई म्हणते तू बदलली पाहिजे पण मला नाही बदलायचं. म्हणजे तिचं म्हणणं आहे की ते तू मुलींसारखे ड्रेस घातले पाहिजे, ते मोठे केस हवे, ती टिकली बांगड्या. पण मला तुला हे सगळं आवडतं नाही ना? मग अरे तू आहेस तशी बिनधास्त एकदम म्हणूनच तू मला आवडलीस. खरं सांग मला खूप त्रास होत होता याचा. कारण माझी आई सतत म्हणते की तू अशी राहिलीस तर तुझ्याशी कोणी लग्न नाही करणार. पण तुला तर मी आवडले. तुला मी आवडले ना? ओ ओके. तू मला आवडलीस ॲज अ फ्रेंड. म्हणजे तुम्हाला मैत्रीण म्हणून आवडलीस. तुझा काहीतरी गैरसमज झाला म्हणून आय एम रिअली सॉरी. तुला राग नाही ना आला? नाही मी नाही रागवले. हां मग ठीक आहे. तुझी आई म्हणते ते बरोबर म्हणते. का? ती म्हणते ना की कुठल्या मुलाला तू आवडशील. आय मीन तू ही अशी राहतेस ना, कशी वागतेस, कशी बोलतेस, एकदम रावडी. अशी भंकस केलेली मला आवडत नाही. भंकस मी नाही करत आहे. मग नाही मी एवढंच म्हणतोय की हे बघ ते लग्न विग्न जाऊ दे, तुला डेट पण कोणी करणार नाही. डेट नाही करणार बोलतो. हे असं माझी आई नाही बोलणार आहे. नाही पण मी बोलतोय. तर तू मैत्री म्हणून भंकस करतो माझी. हो तुझ्या नौटंकी तुझी बाहेर काढणार मी. फोडेन तुला मी आता बघतो. ही गाडी भारी पळत असणार ना जाम. अरे तो छकुला आपल्या शिवाला याच गाडीतनं नेणार आहे ना. काय संबंध? अरे तो म्हणाला ना त्याला शिवा आवडते म्हणून. चल ना बाजू. इथे पण ही मैत्री आशूला महागात पडणार आहे.
काय अवस्था केली आहे गाडीची, पार बस करून टाक. ए घंटी पंची चिंगी पिंगी बसायचं का भारी गाडीत? ए तुला काही काम धंदा नाही का? अभ्यास वगैरे नाही? अगं तू कशाला त्याच्या नादी लागतेस? तुला माहिती आहे तो कसा आहे? हा चांगलाच माहिती आहे. तुझ्या तोंडी परीक्षेचा अभ्यास झाला का? जाऊ तू. ए घंटी पिंगी, त्याच्या नका नादी लागू, जा जाऊ दे. ऐका ना भावांनो, क्वीन होती रे, तुम्ही घंटा गाडी करून टाकली. ए भाई गाडी का याला कुठे सांगतोय? काय झालं काय झालं? काही नाही गाडी काढ पटकन. गाडी आता तू काय केलं? तो एक्सप्लेन करायला वेळ नाही. बस बस. अरे तू वस्तीच्या बाहेर गाडी काढून तर दाखव. तुझ्या तर आता अरे यार तुला नाही सोडत मी. ए भाई काहीतरी डेंजर झालंय. चल 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 गाडी सोडा गाडी सोडा. चल चल चल. गाडी फुटणार. हे उत्तर शाळेत जा आणि तुझ्या तर आता थांब ना, तू नंतर येशील ना रे वस्तीत, तुला बघून भेटली. सुटणारच ना सुटणारच. ए शिवा, आपल्याला नाही पटलं बुवा. हा याला काय अर्थ आहे? का मग बाकीच्यांसाठी केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. आणि आशूसाठी केसाला धक्का तर गालावर बुका. त्या छकुलाला बुक्क्याने मारण्यापेक्षा ना तुम्हालाच बुक्क्याने मारलं पाहिजे. वाह, आम्ही त्याला काय बोललो तर आम्हाला मारणार. ऐसा क्या जादू किया उस छकुले ने? आई ग आई. तरी तुला सांगत होतो त्या शिवाचा काही नेम नाही. तिच्या नेमनेच माझा गेम केलाय. दुखतंय यार. आई ग. म्हणजे यार तू आपला खरा मित्र आहे. हे असंच चालू राहिलं ना तर हा खरा मित्र खरा शत्रू होईल. सांगून ठेवतो, डोक्यात नको जाऊ माझ्या. झालीये ना एंगेजमेंट, मग पुन्हा घरी जाऊन पुन्हा नवीन कपडे घालून पुन्हा इथे येऊन काय गरज आहे मैत्री करायची? एंगेजमेंट झाली म्हणूनच करतोय हे बघ. आता आपण इथे सारखं सारखं येणार. इथे आल्यावर आपल्याला शिवा त्रास देणार किंवा तिने त्रास देऊ नये म्हणूनच मी तिच्याशी मैत्री करतोय. हा म्हणजे मी मैत्री करायला गेलो, मी तिच्याशी बोललो, तिला असं वाटलं की मला ती आवडते. काय तू क्लिअर केलं ना? हा म्हणजे मी बोललो तिला की हे बघ असं काही नाहीये. पटकन सांग काय. हा मी तिला म्हंटल की हे बघ, आय लाईक यू ॲज अ फ्रेंड. ॲज अ फ्रेंड. एक्झॅक्टली. सो मी क्लिअर केलं आणि मी तिला म्हंटलो की हे बघ, तुझी आई म्हणते ते बरोबर आहे. हे तू कशी राहतेस, कशी वागतेस, बोलतेस, एकदम रावडी. कुठल्या मुलाला तू आवडशील, कोण तुला डेट करणार आहे, असं म्हंटलो. तू असं बोलला त्या लेडी डॉनशी? जरा जास्ती झालं का? खूप जास्ती झालं. नशीब यावर निभावलं. जर तावडीत सापडलं असतं ना, जाम कुदवलं असतं आपल्याला. कुदावलं असतं. हो कुदावलं असतं. पण आपण मागे नाही हटायचं. आता आपण यायचं इथे सारखं सारखं. हो, आपण सारखं सारखं यायचं, सारखं सारखं डोकं फोडून घ्यायचं. रोज तयारी करून या, रोज डोकं फोडा. हे बघ आशू, तुझी त्या दिव्यासोबत लव्ह स्टोरी पुढे चालली, पण मी उगाच मार खातोय. नाही, मी डीप विचार करून डिसिजन घेतलाय. मी रोज रोज नाही येणार. तू डीप विचार माझ्याबद्दल केलास का? मित्र आहे ना तुझा. आशू, तुझी ही मैत्री आहे ना, एक दिवस जीव घेईन माझा. मला भीती वाटत. अरे भाई, तू नको वागू असं. डोंट वरी, काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव ना. तुझ्यावरच्या विश्वासाने माझा विश्वासघात केलाय. हे दिसत नाहीये का तुला? नाही दिसत आहे? एवढं मोठं आलंय, दिसत नाहीये? एक काम कर, आपण जेव्हा जेव्हा इथे येऊ तेव्हा तेव्हा मी तुला ट्रीट देईन. नकोय मला. अरे नवीन शूज, कपडे, घड्याळ, प्लेयर्स. विस्की, सिंगल मॉल्ट,
इम्पॉर्टंट. आशू विस्कीचं नाव ऐकून ना काटा आला अंगावर, हार्टबीट्स वाढले, अर्थात हिंमतही वाढली. क्या बात. हे बघ एवढं मोठं कपाळ आहे, कुठेही मारा. शाबास माझ्या पठ्ठ्या. ए दे मला पप्पी दे. देऊ देऊ. नाही नको, एवढंही नको. चला चला विस्की पिऊया आणि पुन्हा येऊया. ओके.